महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे। या निर्णयाचे कर्जमाफी योजनेचे तपशील 2025 ते 26 अंमलबजावणीची तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2026 पर्यंत कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण केली जाईल। समितीची स्थापना कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली आहे। ही समिती कर्ज पुनर्गठन आणि शाश्वत आर्थिक मदतीवर अहवाल देईल। उद्देश नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे। आर्थिक तरतूद या योजनेसाठी अंदाजे 25,000 ते 32,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारवर पडण्याची शक्यता आहे। महत्त्वाचे निकष व अटी। 1. लाभार्थी प्रामुख्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। 2. कागदपत्रे लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड 7/12 उतारा, 8 उतारा आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे। 3. नियमित कर्जदार जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करत आहेत त्यांनाही विशेष प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची शक्यता आहे।